आज आंदोलन होतंय। अभिजित तिपके जंतर मंतर परिसरामध्ये आता दाखल झाले आहेत। काही वेळापूर्वीच ते भारतामध्ये परतले आणि त्यानंतर आता ते जंतर मंतरवर दाखल झाले आहेत। जंतर मंतरवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉकरोच जनता पार्टीने केलेली आहे। सोशल मीडियावरचं हे वादळ आज रस्त्यावर उतरलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टी रस्त्यावर आणि अभिजित तिपके जंतर मंतरवर दाखल झालेत। बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक हाती घेत अभिजित तिपके दिल्लीमध्ये दाखल झाले आणि आता जंतर मंतरवर ते पोहोचलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपण जंतर मंतरवरची ही दृश्य या ठिकाणी पाहतोय। कॉकरोच जनता पार्टीने आपले 3 प्रवक्ते या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच या ठिकाणी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन देखील केलं जाते। तर ही थेट आपण जंतर मंतरवरची दृश्य पाहत आहोत। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके या ठिकाणी पोहोचलेले आहेत जंतर मंतरवरती आंदोलनासाठी। आपण बघू शकतो हमारा संविधान बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे आणि सोबत एक पुस्तक देखील त्यांनी घेतलेलं आहे ना। आंदोलनासाठी ते पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। पण या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। तिथून काही मीटरच्या अंतरावरती खरं तर जंतर मंतर हे आपण बघतोय माझ्या समोर अभिजित तिपके आहेत। आपण बघू शकतोय हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि ते इथून जंतर मंतरकडे खरं तर आंदोलनासाठी निघालेले आहेत। आता आपण त्यांच्याशी बोलण्याचा खरं तर प्रयत्न केला, मात्र अभिजित तिपके यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये। दुसऱ्या गेटने खरं तर पोलीस त्यांना आतमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत। आपण बघू शकतोय की त्यांची गाडी जी आहे ती पोलिसांकडून या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही मीटर अंतरावरती खरं तर हे जंतर मंतर आहे आणि त्या ठिकाणी अभिजित तिपके हे निघालेले आहेत। कुठल्या गेटने आतमध्ये जायचं याबद्दल खरं तर संभ्रमावस्था होती, कारण जंतर मंतर या ठिकाणी 2 ते 3 गेट आहेत आतमध्ये जाण्यासाठी आणि पहिल्या गेटनं त्या ठिकाणी पोहोचलेले होते। मात्र पोलिसांनी तिपके यांना आतमध्ये त्या गेटने आतमध्ये जाऊ दिलेलं नाहीये। आता दुसऱ्या गेटनं अभिजित तिपके जे आहेत ते जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनासाठी पोहोचत आहेत। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खरं तर कार्यकर्ते जे आहेत ते कॉकरोच जनता पार्टीचे जमलेले आहेत आणि त्यांच्या समोर अभिजित तिपके हे संवाद साधणार आहेत। कशा पद्धतीने आंदोलन होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण पोलिसांकडनं या आंदोलनासाठी खरं तर परवानगी जी आहे ती अभिजित तिपके यांना दिली गेलेली आहे। त्यामुळे जंतर मंतरवरील आंदोलन कशा पद्धतीने होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण आतापर्यंत अभिजित तिपके यांनी माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। TV9 मराठीनं अभिजित यांच्यासोबत खरं तर संपर्क साधण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक, संविधानाची प्रत असलेले एक पुस्तक, हे 2 पुस्तकं त्यांनी TV9च्या कॅमेऱ्यावरती दाखवली। मात्र प्रतिक्रिया देण्यासाठी अभिजित तिपके यांनी कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाहीये। दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचा हा एल्गार आपण या ठिकाणी पाहतोय। अभिजित तिपके आता जंतर मंतरवर पोहोचतायत। पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्येच अभिजित तिपके जंतर मंतरवर पोहोचत आहेत। तर दिल्लीच्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। त्याचबरोबर जंतर मंतरवर आता सगळे विद्यार्थी जे आहेत ते एकवटलेले आहेत। काही विद्यार्थ्यांच्या हातात या ठिकाणी पोस्टर्स आहेत। त्याचबरोबर शांततेमध्ये आंदोलन या ठिकाणी हे केलं जाणार आहे। नीट पेपरफुटी, त्याचबरोबर CBSE मधला गैरव्यवहार या सगळ्या संदर्भात तरुणाईनं उठवलेला, विद्यार्थ्यांनी उठवलेला हा आवाज। अभिजित तिपके यांच्या हाती बाबासाहेबांचं पुस्तक आणि त्याचबरोबर संविधानानंच हे आंदोलन आपण करणार असं अभिजित तिपके यांनी देखील म्हटलेलं आहे। शांततेत हे आंदोलन असेल।